काँग्रेसचे सिद्धराम म्हेत्रे यांनी भाजपवर टीका करताना त्यांची जिभेवरचं नियंत्रण सुटलं आहे असंच म्हणावं लागेल, कारण मोदी सरकार हे पत्रकारांचं पाप आहे आणि हे पाप फेडावंच लागेल अशी मुक्ताफळं त्यांनी उधळली आहेत। आणि एवढंच नाही तर सरकारमधील मंत्र्यांच्या मुलाबाळांचे हाल होतील अशी शापवाणी देखील त्यांनी दिली आहे। काय मुक्ताफळं उधळली आहेत सिद्धराम म्हेत्रेंनी ती आधी ऐकूया। तुम्ही लिहा तनपूर कळायला पाहिजे, शासनाला डोकं पडलं पाहिजे, कारण हे सरकार तुमच्या लिहिण्यावर बरंच अवलंबून आहे। कारण हे यायला तुम्हीच 99% कारणीभूत आहे, लिहून 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 हे तुमचं पाप आहे पत्रकाराचं। तुम्ही इथं लिहिणारे नसलं तरी तुमचे जे बाप लोक बसलेत ना, तुमचे मालक लोक, त्या धनधानकाचं पाप आहे हे सगळे, आणि हे पाप तुम्हाला पण लागणार आहे। अहो, जनावराला प्यायला पाणी नाही, माणसे कुठेतरी जाऊन पितील ठीक आहे, ते मुख्य जनावरांचं काय? ज्यावेळी आमचं 2004 ला परत सत्ता आली, शिंदे साहेब 2002 ते 2004 मुख्यमंत्री होते, लाखो जनावरे आमच्या जिल्ह्यात 10 लाख जनावरे बनवली शिंदे साहेबांनी। त्यावेळी हेच 10 बीडचा आमदार, आता तो राष्ट्रवादीमध्ये माजी मंत्री, त्यांनी विधानसभेत भाजपचं होतं त्यावेळेला त्यांनी भाषण केला। 2004 मध्ये हे जे आघाडीचं सरकार आले ते त्याचे कर्तृत्वाने नाही, या महाराष्ट्रातल्या मुख्य जनावरांच्या आशीर्वादाने हे सरकार परत सत्तेवर आलं म्हणून त्यांनी सांगितलं त्याने। म्हणजे एवढं पुण्याचं काम काँग्रेसने केलं होतं म्हणून सत्ता आली, आणि हे लोक कुठलं पुण्याचं काम करतं बघा। म्हणून निश्चितपणे सांगेन, तुम्ही ह्या सरकारची मुलं बाळातून पुढे असले हाल होऊन मोठी किडे 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 होऊन जातील त्या जनावरांचा बुद्धवा घेऊन, पण तुम्ही पण म्हणणार आहे पत्रकारांना तुमच्या मालकाने तर उभी दिली झालं, हे पाप तुम्हाला पण लागणार आहे। वसीम अत्तर आपले प्रतिनिधी फोन लाईनवरून आपल्याबरोबर आहेत। वसीम, काय म्हणाले सिद्धराम म्हेत्रे हे तर आपणही ऐकलं, पण नेमका हा कोणता कार्यक्रम होता, कुठे आणि कोणासमोर बोलताना एवढा तोल सुटला सिद्धराम म्हेत्रेंचा? जिल्हा काँग्रेस कमिटीकडून धडक मोर्चा काढण्यात आला होता। त्या काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। त्या सभेमध्ये अक्कलकोटचे आमदार, काँग्रेसचे मंत्री, काँग्रेसचे आमदार सिद्धराम म्हेत्रे यांनी भाजप सरकारचे पत्रकारांच्याच मुळे आलं आणि त्याचं पाप भाजप सरकारला बी लागणार आणि पत्रकारांना पण लागणार असे त्यांनी वक्तव्य केलं। वसीम, पण जर बघितलं शेतकऱ्यांचा हा कार्यक्रम आणि अशी थेट आणि नको त्या पद्धतीने टीका सिद्धराम म्हेत्रेंनी भाजपवर केली आहे, तर ते तुम्ही पत्रकारांनी लिहून लिहूनच भाजप सरकार सत्तेवर आणलं, आणि ज्या दुष्काळ बाबतीत जे पत्रकारांनी लिहायला पाहिजे होतं ते पत्रकार लिहत नाहीत, आणि फक्त भाजपच जे कामं केलेत, काय केलेत त्याच्या बाबतीतच तुम्ही लिहिता, त्याच्यामुळे हे त्यांची जीभ घसरली। वसीम, तुम्ही आमच्याबरोबर असेच रहा। मयंक भागवत आपले विशेष प्रतिनिधी फोन लाईनवरून आपल्याबरोबर आहेत। मयंक, सिद्धराम म्हेत्रे यांना जे म्हणायचं होतं तो मुद्दा ठीक आहे, पण जी भाषा त्यांनी वापरली आणि स्वतःला सत्तेचा आणि लोकप्रतिनिधी म्हणून भरपूर अनुभव असताना जी भाषा सिद्धराम म्हेत्रे यांनी वापरली, काय त्याचे पडसाद उमटतील असं दिसतंय? रुजुता, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याला सिद्धराम म्हेत्रेंचे अकलेचे तारे तोडणं हेच म्हणावं लागेल, कारण सिद्धराम म्हेत्रे सारख्या एका वरिष्ठ आमदाराने, जो महाराष्ट्र राज्याचा मंत्री देखील राहिलेला आहे, त्यांनी असं बेताल वक्तव्य करणं आणि अशी मुक्ताफळं उधळणं हे काही संयुक्तिक वाटत नाही। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पत्रकार आपला काम करत असतो, पत्रकार दोन्ही बाजू ज्या समाजामध्ये होतात त्या मांडत असतो, आणि मोदी सरकार सत्तेवरती येणं हे पत्रकारांचं पाप आहे अशा प्रकारे जे अकलेचे तारे सिद्धराम म्हेत्रेंनी तोडलेले आहेत। मला तरी असं वाटतं सिद्धराम म्हेत्रेंनी या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांचा तोल सुटलेला आहे। काँग्रेसचं सरकार गेलं, काँग्रेसची महाराष्ट्रामध्येच नाही तर देशपातळीवरती नाचक्की झाली, आणि मला तरी असं वाटतं गेले 2 वर्षापूर्वी ज्या प्रकारे काँग्रेसला पराभव सहन करावा लागला, तो पराभव अजूनही काँग्रेसच्या जिव्हारी लागलेला आहे, आणि काँग्रेसचे नेते तो पराभव विसरू शकत नाहीत, आणि त्यामुळे सत्ताभ्रष्ट ज्यांच्यावरती आरोप होता, जवळपास 13 वर्ष ज्यांच्यावरती फक्त भ्रष्टाचाराचे आरोप लागले, अशा नेत्यांनी मीडियाला दोष देणं आणि म्हणणं की मोदी सरकार हे फक्त मीडियामुळे चाललं आणि मीडियाचं पाप आहे मोदी सरकार, आणि याच्यापेक्षाही पुढे जाऊन खालच्या पातळीवरती अत्यंत वाईट भाषा सिद्धराम म्हेत्रेंनी याच्यामध्ये वापरलेली आहे। आपण भाजपच्या नेत्यांचं पण याच्याबाबत जी आहे प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुर्तास भाजपच्या नेत्यांची याबाबत कुठलीही प्रतिक्रिया मिळत नाहीये, मात्र हेच म्हणावं लागेल की अकलेचे तारे तोडणं यालाच म्हणतात की आपण जे काम केलं नाही, आपल्याला लोकांनी सत्तेच्या बाहेर केलं, कारण आपण सत्तेत राहून काही काम केलं नाही, आणि त्यामुळे दुसऱ्याला दोष देणं आणि फक्त पत्रकारांना दोष देणं हे मला तरी असं वाटतं हे संयुक्तिक नाही।
नक्कीच मयंक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. जसं तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे बीजेपीच्या नेत्यांशी सुद्धा संपर्क आपण करू, पण सिद्धराम म्हेत्रेंनी तुर्तास जे वक्तव्य केलं आहे त्याचे पडसाद यापुढेही उमटत राहणार एवढं नक्की, कारण त्यांनी केलेली टीका ही व्यासपीठावरून केलेली वैयक्तिक टीका आहे आणि पत्रकारांना त्यांनी मध्ये घातलंय या सगळ्या प्रकरणात.